तुषार त्यांना उतर. कसा रे? उठ उठ उठ. हळूहळू. ठीक आहे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले सकाळचे 9 आणि आम्ही आता एका ठिकाणी आहोत. म्हणजे आम्ही मुन्नारला पोचलो नाही काल रात्री, कारण असं झालं की एक छोटासा मायनर ॲक्सिडेंट झाला वैभवच्या बाईकचा. ही जी गाडी आहे, झालं असं की वैभव 30-40च्या स्पीडला होता आणि समोरून एक जण असा अचानक क्रॉस गेला. सो नॉर्मल टच झाला आणि जागच्या जागेवर पडली गाडी. जास्त मेजर नव्हतं, पण हाताला आणि इथे खांद्याला वगैरे थोडंसं खरचटलं होतं. सो आम्हाला असं वाटलं की असं कोणाला तरी तिथे सोडून जाणं ठीक नाही आहे, म्हणून मग वैभवला आणि त्यांना पण घेऊन आम्ही जवळच्या हॉस्पिटलला गेलो. तिथे त्यांची ट्रीटमेंट वगैरे केली. सो थोडंसं त्यामध्ये वेळ भरपूर गेला, कारण लोकल्स वगैरे आले होते त्यांना समजवण्यात, कारण त्यांना हिंदी येत नव्हतं आणि आम्हाला त्यांची लँग्वेज येत नव्हती. सो थोडासा प्रॉब्लेम झाला, पण 2-3 जे चांगले लोकं होती त्यांच्यामुळे आम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकलो, त्यांच्याशी बोलू शकलो. ह्या सगळ्यांमध्ये थोडंसं तिथली लोकं ॲग्रेसिव्ह झाली होते, पण आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे, काय हरकत नाही, ह्या गोष्टी होतात, कोणी असं इंटेन्शनली करत नाही. आता त्यांना आपण सांगितलं असतं ना की तुम्ही अचानक क्रॉस झाला, तुम्ही इंडिकेटर दिला नाही, मग ते जास्त ॲग्रेसिव्ह झाले असेल. त्यापेक्षा मी वैभवला बोललो ठीक आहे, काय हरकत नाही, आपण सॉरी बोलू आणि आपण निघू, कारण हा इलाका त्यांचा असतो, त्यामुळे आपण जास्त त्यांना बोलणं चुकीचं आहे. सो सॉरी बोल आणि विषय संपव. आणि तसंच केलं आम्ही. वैभवला काही लागलं नाही आहे, कारण त्याने जॅकेट्स हेल्मेट वगैरे व्यवस्थित घातलं होतं, त्यामुळे त्याला कोणतंही काही दुखापत नाही आहे. त्यांना फक्त नॉर्मल खरचटलं आहे, त्यांना आम्ही बँडेज वगैरे करून त्याच्या घरी ड्रॉप केलं. पण त्यानंतर लिटरली 9 वाजले होते आणि तिथून मग आम्हाला पुढे कुठे जायचं आणि जवळपास सिटी पण नव्हती. सो विचार केला की कुठे थांबूया. सो त्यावेळी जेव्हा ह्या सगळ्यांमध्ये जी 2 माणसं भेटली होती त्यांनी खूप हेल्प केली आम्हाला. मी त्यांची ओळख तुम्हाला थोड्या वेळात करून देतो. ते ॲक्च्युली राजस्थानमधून आहेत आणि ते इथे कामानिमित्त आहेत राहायला. सो त्यांची जी सगळी मुलं वगैरे होती ती तिथं आली आणि त्यांनी आम्हाला सगळं हेल्प केली. आमचं लगेज वगैरे सगळं त्यांनी त्यांच्या शॉपमध्ये आणून ठेवलं. बाकी मी, वैभव आणि ते ज्यांना लागलं होतं ते आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो आणि तुषार ह्यांच्यासोबत ते सगळे लगेज आणि बाईक घेऊन इथे आला. सो खूप हेल्प झाली. म्हणजे आता ही नॉर्मल आहे, जसं आपल्या महाराष्ट्रात पण असं काही झालं असतं तर आपण पण थोडं ॲग्रेसिव्ह झालो असतो. म्हणजे तो विषय वाढण्या अगोदरच मी त्यांना बोललो ठीक आहे, काय हरकत नाही, ह्या गोष्टी झाल्या, पण वी सेड सॉरी. सो त्यांनी तो विषय वाढवला नाही. आम्ही तिथून निघाल्यानंतर मग हे जे राजस्थानचे होते ह्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कुठे जाणार आहात, कुठे थांबणार आहात. सो आम्ही सांगितलं की इथून आता फक्त 100 किलोमीटर राहिलं आहे, 2 तासामध्ये आम्ही पोचू. सो बोलले नाही, तुम्ही नाही जायचं, तुम्ही आमच्या इथे थांबायचं आणि तुम्ही काय जिकडे जायचं आहे तुम्ही उद्या सकाळी जावा. त्या बिलकुल ऐकायलाच तयार नाही आहेत. परत असं विचार केला की ठीक आहे, म्हणजे थोडंसं थकलो पण होतो आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये थोडासा वेळ गेला, सगळ्या ह्या गोष्टींमध्ये रेस्टलेस झालो होतो. त्यामुळे विचार केला की थांबून जाऊ. आणि खूप चांगले लोक आहेत ही. म्हणजे त्यांनी आणलं, त्यानंतर जेवण वगैरे दिलं आणि स्टे दिला. सो आजकाल कोणी एवढं करत नाही. म्हणजे बाहेरच्या अशा गाड्या बघितल्या की लोक त्यांना वाटतं की ह्यांचीच चुकी आहे. कसं असतं ना, सिंपती त्यालाच मिळते जो वीक असतो. आता ते बघत नाहीत की चुकी कोणाची आहे, काय आहे. आता जर आपण तसं कन्सिडर केलं तर त्या व्यक्तीने हेल्मेट घातलं नव्हतं, त्याच्याकडे लायसन नव्हतं, त्यांनी इंडिकेटर दिला नव्हता, सरळ त्यांनी कोणतेही मागे पुढे न बघता सरळ क्रॉस केली गाडी, जे त्यांची चुकी होती. पण आपल्याला चुकी दाखवून काही पॉईंट नव्हता, कारण हे त्यांचं रिजन आहे, त्यामुळे आपण तिथे त्यांना चुकीचं ठरवून उगाच मॅटर वाढवायचा नव्हता.
म्हणून आम्ही तो तिथल्या तिथेच थांबवला आणि आता इथे थांबलो ह्यांच्या घरी. रात्री झोपायला 12:30 वाजले होते. मी आल्यानंतर गप्पा वगैरे मारले होते. त्यांनाही माहिती आहे की इथली लोक थोडेसे असे चालवतात. एक 7-8 मुलं पण होती इथली, तो त्यांनाही माहिती आहे की हे म्हणजे काय झालं कसं झालं ते. सो तेही आमच्या बाजूने उभे होते. वैभव नॉर्मल आहे. आता लगेच लोड करणार आणि आम्ही परत मुन्नारला जाणार. कारण हॉटेलमध्ये सगळं आम्ही अगोदर इन्फॉर्म केलं होतं की असं असं झालेलं आहे आणि आम्ही कदाचित उद्या सकाळी येऊ. सो तेही ओके बोलले. आणि ह्या सगळ्यातनं एक चांगली गोष्ट अशी झाली की असे चांगल्या माणसांशी भेट झाली. राईट वैभव? म्हणजे छान येत सांगायला की काल त्या गोष्टीनंतर दोन्ही साईड बघायला भेटले, एक निगेटिव्ह पण आणि एक पॉझिटिव्ह पण. सो आपण निगेटिव्ह साईड सोडू आणि जे लोक आता जोडले गेलेत त्यांचे आभार मानून पुढे पॉझिटिव्ह गोष्टींसाठीच पुढे वाटचाल करू. सो एक चांगली गोष्ट आहे की त्यांनाही फारसं काही मेजर लागलं नाही आणि वैभवलाही नाही. त्यामुळे आम्ही थांबलो व्यवस्थित, त्यांची पण हेल्प केली आणि आम्ही ह्या सगळ्यांना बाहेर पडलो. सो आता आवरतो आणि सगळं लोड वगैरे करतो आणि मग निघतो आम्ही. तर मित्रांनो, हे ते दादा आहेत ज्यांनी सगळं आम्हाला मदत केली काल. सगळं थांबण्यापासून आणि सगळं त्यांनी जेवणाचं वगैरे सगळं बघितलं. आणि इथे आम्ही तामिळनाडू आणि केरळच्या बॉर्डरवर आहोत. खूप मस्त वाटलं यांना भेटून, एक नवीन मित्र मिळाला. जरी इन्सिडेन्स हा झाला असला तरी त्याच्यामुळे एक चांगली व्यक्ती आपल्याला भेटली. आणि त्यांना मी ते बोललो की तुम्ही मुंबईला आला की नक्कीच आम्हाला सांगा, म्हणजे तुम्ही जशी खातेदारी केली तशी आम्ही पण करू. राईट? सो ह्यांचं नाव राम आहे. ह्यांनी सगळं आम्हाला काल सगळ्यातून बाहेर काढलं आणि खरंच थँक्यू सो मच. आप आना पक्का मुंबई. हां, आता निघतो इथून. ह्यांचं इलेक्ट्रिकचं शॉप आहे इथे आणि पुढे एक आहे. सो इलेक्ट्रिकचं काम करतात इथे. ते कधी त्या साईडला येत नाही, पण लकीली काल तिथे आलं. कदाचित देवाची अशी इच्छा असेल की अशा चांगल्या व्यक्तीला तिथे पाठवणं की त्यातनं आम्हाला बाहेर काढू शकेल. सो असंच मी विचार करतो की हे राम म्हटल्यानंतर देवाचंच एक अवतार आमच्यासाठी धावून आला. सो ह्यांना बाय करतो आणि इथून निघतो आम्ही आता. तर मित्रांनो, आता अशा भल्या माणसांना बाय करून आम्ही निघालो इथून. म्हणतात ना, असे चांगले लोक ह्या जगात अजूनसुद्धा आहेत, हे खरं आहे. कारण अशा सिच्युएशनमध्येच कळतं की नक्की कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे. काही लोक जर होते की म्हणजे भडकवण्याच्या मागे होते की बायकर्स आहेत, आउटसायडर आहेत आणि पैसा ले लो, ये करो वो करो. पण ह्या व्यक्तीमुळे सगळं काही व्यवस्थित झालं. सो आता इथून निघालो आहे डायरेक्ट मुन्नारसाठी. आणि आता एक काम करणार आहे आम्ही की सिटीतले रोड आहेत ते मोस्टली आम्ही स्किप करणार. जरा लांब पडलं तरी चालेल, पण प्रयत्न करणार की हायवे टू हायवेच ट्रॅव्हल करायचा. आता सध्या 1-3 तास दाखवत आहे आणि 96 किलोमीटर फक्त आहे इथून मुन्नार. सो हळूहळू जाऊ. आता थोडंसं काय असतं ना, इथे गावातल्या रोडला लोक एवढा विचार नाहीत करत टर्न मारताना आहे. पण हे त्या लोकांना थोडंसं समजलं पाहिजे की रोड म्हणजे चांगला रोड आहे, असं नाही आहे की फार गर्दी आहे आणि खड्डे वगैरे आहेत. त्यामुळे नॉर्मल 40च्या स्पीडला तर राहणारच. ते जर काल जास्त डिस्टन्सवर असतं तर कदाचित कंट्रोल झालं असतं, पण थोडं म्हणजे लाईक मी इथे आणि त्याची गाडी तिथे, तर ह्या स्पीडमध्ये कंट्रोल करणं गाडीला तर ते फार डिफिकल्ट राहतं. तसंच झालं. ते कंट्रोल न झाल्यामुळे तिथे जाऊन फक्त त्या गाडीला टच झाले आणि ते जागेवर पडले दोघे. पवन चक्की बघा किती उंच आहे. खूप जवळून चाललो आहे आम्ही. काल त्यांनी लिटरली काही नसताना पण इतकं सगळं अरेंज केलं ना, आमच्यामुळे त्यांना जेवायला मिळालं नाही बिचाऱ्यांना. आम्हाला वैभवच्या बाईकची काळजी होती, कारण कसं आहे प्रत्येकजण चांगले नसतात, ते रागाच्या भरात काही करू शकतात. सो म्हणून आम्ही थोडं काळजीत होतो. बट ठीक आहे, सगळं काही व्यवस्थित झालं. कोणाला काय मोठी दुखापत नाही.
बघा केवढा मोठं पवनचक्की आहे. पातं बघा ना केवढं मोठं आहे. जोपर्यंत हे सिटीमधून आम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्ही हळूच चालणार आहे. गुगल मॅप ॲक्च्युली हे आतले रोड दाखवते ना शॉर्टकट, कधी घेऊ नका. जर जमलं तर तुम्ही हायवेज चूज करा. थोडासा जास्त किलोमीटर पडलं तरी चालेल, कारण हे आतल्या रोडला आपण किलोमीटर वाचवायला जातो आणि हे असे इन्सिडेंट्स होतात. हे बघा हे असे उलटे चालतात, म्हणजे काही याचा भरोसा नाही की कोण कसं येईल. त्यांना असं वाटतं आहे की हे तर आपलं रोजचं आहे, पण आता काय सांगणार, कोणाला सांगणार. हे चेकपोस्ट आहे. आय थिंक जंगल एरिया चालू होतं आहे इथून. मित्रांनो आता आम्ही अण्णामलाई टायगर रिझर्व इथे एंटर करतो आहे. म्हैसूर टू उटी येताना जसं आपल्याला जंगल लागलं होतं तसंच हे आहे. सो आता 68 किलोमीटर बाकी आहे मुन्नारला. साधारण 2 तास लागतील. आता इथं चेकपोस्टवर तो वैभवने एंट्री केल्या की आम्ही पुढे जाऊ. आता वाजलेत 10:30. सो आपण 12:30पर्यंत पोचून जाऊ. तर मित्रांनो आता आम्ही तिथून निघालो. चेकपोस्टवर एंट्री झाली आणि आता हा घाट सेक्शन चालू झालं आहे. सो सिंगल रोड आहे, अरुंद आहे, त्यामुळे सांभाळून चालवायचं आहे. ह्या राईडची पहिली वॉटर क्रॉसिंग झाली आपली. आता रायडर्स दिसत आहेत. रोड चांगला आहे, खड्डे नाही आहेत, फक्त सांभाळून चालवावं लागते कारण समोरून कधी कुठलंही व्हेकल येईल काय सांगता येत नाही. म्हणजे एक पॅचपर्यंत रोड दिसतोय पण त्याच्या पुढे आपल्याला रोड दिसत नाही. जसं हे आहे आता हा एकदम टर्न आहे, समोरून आलेले जोरात असेल तर ॲक्सिडेंट होऊ शकतो, म्हणून स्लो ठेवायची. हॉर्न देत चलो आपण, म्हणजे समोरच्याला कळेल की इकडून कोणीतरी येते. आता हा किती किलोमीटरचा आहे आय डोंट नो, पण डेफिनेटली थोडासा मोठाच असणार. खूप मोठा चढ आहे. बससाठी जास्त मोठा आहे कारण लांब व्हेकल आहे, टर्न बसत नाहीत. खूप अरुंद रोड आहे. हे बघा बसचं कसं होतं आहे. जरा मागे पुढे करावं लागतं तेव्हा कुठे त्यांचे प्रॉपर टर्न बसतात. हे बघा लिटरली टच होते. थोडी राहिली. माय गॉड, खरं ह्याच्यात स्किल पाहिजे गाडी वर चढवायला, कारण लोकांनी पूर्ण भरलेली बस आहे. गाड्या बंद पडल्यात बघा. तर मित्रांनो आता खूप जाम झालं. ही गाडी बंद पडल्यामुळे तिकडच्या समोरून येणाऱ्या गाड्यांना इथून रस्ता करून द्यावा लागला. बस जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ह्या गाड्यांना रस्ता होणार नाही. चला, जाम रिस्की आहे हा रोड. बसच्या मागे जास्त ठेवणं म्हणजे खूप रिस्क आहे. हे बघा गाड्या बाजूला उभ्या केल्यात. समोरून गाडी आली की थोडंसं अवघड होते. एका गाडीला खाली उतरावंच लागतं. नाही देणार तो, पास नाही होऊ देणार. थोडा वेळ थांबल्यानंतर
चल 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 चल. चला मित्रांनो, ही चिन्हाळची चेकपोस्ट आहे. आता आपण अण्णामलाईची चेकपोस्ट क्रॉस केल्यानंतर ही पोस्ट लागली. सो आता हे इथून नेक्स्ट पोस्ट चालू होते, म्हणजे नेक्स्ट एरिया चालू होते. आय थिंक इथे चेकिंग होते. जंगल एरिया आहे. मुन्नार इथून 59 किलोमीटर आहे. सो बस त्यांनी इन्फॉर्मेशन विचारली. ही आता केरला फॉरेस्ट चेकपोस्ट होती, ही क्रॉस केली. एक नॉर्मल त्याने इन्क्वायरी केली आणि ओके टू गो केलं. सो आता आम्ही कंटिन्यू करतो आहे पुढचा प्रवास. ॲज अ बायकर वी आर रिअली एन्जॉईंग धिस रूट. ही पूर्ण ट्रिपच खूप मस्त होते. म्हणजे या अशा नवीन नवीन जागी आम्ही ट्रॅव्हल करतो आहे आणि नवीन नवीन एक्सपिरियन्स घेतो आहे. आणि हेच एक्सपिरियन्स आपल्या पुढच्या येणाऱ्या राईडसाठी खूप हेल्पफुल होणार आहेत. सो हे जे आमचे अनुभव आहेत हे आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आहे, कारण ह्या अशाच अनुभवातनं काहीतरी कोणाला तरी शिकायला मिळतं आणि त्यांच्या ट्रॅव्हलमध्ये कदाचित त्यांना हेल्प होते. मागे जेव्हा आम्ही 2018 साली कारने आलो होतो तेव्हा वाटलं नव्हतं की इथून आम्ही कधी बाईकने प्रवास करू, पण तो घडतो आहे आणि आनंद आहे की भावांसोबत तो ट्रॅव्हल करायला मिळतो आहे. सो इट्स रिअली अमेझिंग ट्रिप. वेट 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 वेट. किती क्लोज गेला बघितला ना, त्यामुळे हळूहळू चालावं लागतं. रोड खूपच सुंदर आहे मित्रांनो. असं जिकडे तिकडे हिरवंगार दिसत आहे, खूप सुंदर आहे. जसं जसं जवळ जाऊ तसं तसं आणखी सुंदर दिसत चालले. ते खूप सिनिक व्ह्यूज आहेत. इथं चेकपोस्ट आहे. आय थिंक पोलिसांनी थांबवलं. पोलिसांनी पण गाड्या बघून, रायडर बघून त्यांना माहीत आहे की हे व्यवस्थित सगळं कॅरी करतात, त्यामुळे त्यांनी अडवलं नाही. ॲक्च्युली केरलामध्ये आपण एंटर केलेलं आहे आणि केरलामध्ये मोठं ब्लॉगिंग करणं अलाव नाही आहे. सो लेट्स सी, जर कोणी अडवलं तर आपण रेकॉर्डिंग करणार नाही, कॅमेरा ठेवायला लागेल. बट जर अडवलं नाही तोपर्यंत आपण करू शकतो. मित्रांनो, आता आपल्याला चहाचे मळे दिसायला चालू झाले आहेत मुन्नारचे, जे सगळ्यात फेवरेट अट्रॅक्शन आहे मुन्नारचं. सुंदर असं चहाचे मळे दिसतात तुम्हाला समोर. आता आपल्याला कंटिन्यू आय थिंक हे बघायला मिळणार मुन्नारपर्यंत. मध्ये नानानाई आले होते म्हणजे काही महिन्यांपूर्वी मुन्नारला, उटीला. सो त्यांनी पण मस्त मस्त असे चहाच्या मळ्यांमध्ये जाऊन फोटो काढलेत. धबधबा बघा, ग्रीनरी बघा ना, किती क्लास वाटते. असं वाटतं ना की थांबावं, थोडंसं फोटोज काढावे, पण पुढे गेलं की आणखी त्यापेक्षा काहीतरी सुंदर दिसतं. आणि फोटोज काढायला तेवढे कमी असतात. लोकांना तर आजकाल स्वतः बघण्यापेक्षा फोटोमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे एक वेळ ते प्रत्यक्षात बघणार नाही, पण ते व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. तर मित्रांनो, आता मी वैभवला ते सांगत होतो, हे जे चहाचे मळे आहेत
हे प्रत्येकाचे एक, जसं आपल्याकडे कसं लँड असतात, छोट्या छोट्या जमिनी असतात, काहींच्या मोठ्या असतात. सो त्या पद्धतीने ह्यांनी त्यांचे चहाचे मळे बनवलेले आहेत. हे प्रायव्हेट प्रॉपर्टी असतात. तुम्ही कोणालाही विचारल्याशिवाय त्या चहाच्या मळ्यात जाऊ शकत नाही. हा, काही लोक अलाव करतात, आउटसायडर फोटोज काढायला येतात तेव्हा. पण आपलं पण काम आहे, कारण आपण पण समजा आपल्या शेतामध्ये कोणी येत असेल आणि आपल्या पिकांचं नुकसान करत असेल तर ते आपल्यालाही आवडणार नाही. तसंच त्यांचं हे आहे. हे आपल्याला हे दिसताना खूप सुंदर दिसतंय, पण त्यांनी त्यामागे मेहनत घेतलेली असते आणि त्यांचं नुकसान आपण पण करणं योग्य नाही आहे. सो जर आपल्या चहाच्या मळ्यात जाऊन फोटो काढायचे असेल तर तिथे आसपास कोणी असेल तर त्यांना आपण विचारायचं आणि रिक्वेस्ट करून मग त्यांनी अलाव केल्यानंतर आपण ते फोटोज काढू शकतो. सो ह्या गोष्टीची इथं काळजी घ्यायची आहे थोडीशी. एक मिनिट एंट्री करावं लागेल. ओके, सो कार्ससाठी एंट्री करणं मॅन्डेटरी होतं, बाईकला नाही. आणि बघा आता जिकडे तिकडे चहाचे मळे. बस आत्ता सध्या तरी हा मुवमेंट आम्ही एन्जॉय करतोय. काल आम्ही तिथे सोडून आलो, बिकॉज लाईफ म्हणलं की हे असं छोट्या मोठ्या गोष्टी होत राहणार. सो आपल्याला ज्या कामासाठी आपण इथे आलो आहे, ट्रॅव्हल म्हणलं की हे असे एक्सपिरियन्स येत राहणार. फक्त आपल्या एक गोष्ट करायची असते की जेव्हा आपण अशा गोष्टी आपल्या आयुष्यात होतात, कधी अप्स येतात, कधी डाऊन्स येतात, पण डाऊन्स हे लक्षात ठेवायचे असतात आणि ह्यातनं जे निगेटिव्ह गोष्टी असतात ते इग्नोर करून पॉझिटिव्ह गोष्टींना फक्त आपण फॉलो करायचं असतं. सो मी वैभवला पण तेच बोललो की जाऊ दे, ज्या गोष्टी घडतात त्यातनं शिकायला पण मिळतं. कदाचित त्या गोष्टी व्हायच्या असतात. आता त्याने रायडिंग पॅन्ट्स कधी आज ताब्यात घेतली नाही आणि ह्यावेळी त्याने घेतली आणि लकीली म्हणजे जो ॲक्सिडेंट झाला तो त्याच्यामध्ये त्याच्या पॅन्ट्समुळे आणि जॅकेटमुळे त्याला कोणतीही इंजुरी झाली नाही. सो एक निमित्त म्हणता येईल की कदाचित ते होणार होतं म्हणून देवाने त्याच्या डोक्यात असं टाकलं असेल की तू पॅन्ट्स घे कदाचित, आणि त्यालाही ते वाटलं असेल. सो इट्स अ मुवमेंट की हे सगळं काही घडायचं होतं. सो बस आपण त्या गोष्टी तिथं सोडल्यात आणि आता आपण एक नवीन दिशेला आलो आहे, नवीन जागेत आलो आहे, नवीन मेमरीज क्रिएट करणार आहोत. इथे मी एक ऑब्झर्व केलं आता की जे लोक बाजूला थांबतात ना, ते काही जे पाणी पितात, काय खातात उभे राहून, सो ते रॅपर तिथेच टाकतात, पाण्याची बॉटल तिथे टाकतात. असं नाही करायला पाहिजे, कारण हा नेचर आहे, जितका सुंदर आहे ना ते तसा सुंदर राहिला पाहिजे. तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही थांबा, तुम्ही हवं ते खावा बाजूला उभा राहून, त्या गोष्टी तो सीन एन्जॉय करत, पण तिथे रॅपर टाकू नका, पाण्याच्या बॉटल टाकू नका. काही एक तुमचा जो कचरा आहे किंवा तुमच्यासोबतचं जे आहे ते तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जावा आणि जिथे जाल तिथे डस्टबिनमध्ये टाका, जेणेकरून निसर्गामध्ये ती घाण होणार नाही आणि हे जे सुंदर जागा आहे ते अशाच सुंदर राहतील. सो ह्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रवास करतो आपण तेव्हा आपण बऱ्याचदा होतं आपल्याकडून असं की आपण कुठे थांबतो मध्ये आधी आणि निसर्गाच्या सानिध्यात जेवणाचा किंवा काही थोडंफार खाण्याचा आस्वाद घेतो. सो ते करण्याला नाही आहे, पण ते करत आपल्याला निसर्गाला पण सांभाळायचं आहे. तुम्हाला स्वतःला कुठेतरी एक सक्सेसफुल बघायचं असेल तर त्यासाठी पहिलं तुमचं माइंड फ्रेश असणं गरजेचं आहे
आणि ते माइंड फ्रेश तेव्हाच राहतं जेव्हा आपण नुसतं काम आहे की काम नाही, थोडंसं काम, थोडंसं ट्रॅव्हल, थोडंसं फॅमिली टाईम, ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स जेव्हा आपण करू ना, तेव्हा ह्या सगळ्या ज्या सक्सेसफुल होण्यामागे ह्या सगळ्या गोष्टींचा हात असतो. नुसतं काम आहे की काम करून जर तुम्ही फॅमिलीला वेळ देत नसाल, तुम्ही ट्रॅव्हल करत नसाल, तर तुमच्या त्या काम करणाऱ्या आणि त्या पैसे कमवण्याला काही अर्थ नाही. कारण अल्टिमेटली तुम्ही काम कशासाठी करता, पैसे कशासाठी कमवता? तुमच्यासाठी ना. मग ते तुम्ही तुमच्यावर खर्च करा. तुमच्यासाठी तुम्ही ते खर्च करून तुमचा आनंद घ्या, सॅटिस्फॅक्शन घ्या, ह्या लाईफचा आनंद घ्या. यू नेवर नो की तुम्हाला माहिती आहे का आपण किती वर्ष जगणार आहे, कोणालाच कोणाचं माहीत नाही आहे. सो हा विचार करा की कदाचित हा मोमेंट माझा आहे, शेवटचा आहे, आणि असं जगा. प्रत्येक दिवस शेवटचा आहे असं समजून जगायचं. मी तर तोच विचार करतो. त्यामुळे कोणाला दुखवून किंवा कोणाशी भांडून किंवा कोणाशी वाद घालून, कोणाशी वाकडं बोलून, कोणाचं वाईट बघून, ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ह्या निगेटिव्हिटीला बाजूला सारून आपण ना प्रत्येकाशी प्रेमाने राहिलं पाहिजे. दिस इज लाईफ. तर मित्रांनो, आता आम्ही जस्ट रूमवर पोचलो आणि ही अशी आमची रूम आहे. आता जस्ट सगळं सामान वर आणलं, सगळं आमचं लगेज इथे ठेवलं आहे. इकडे बाथरूम आहे, देन इकडे बेड, आणि तिकडे आणखी एक बेड टाकलेला आहे, आणि बसायसाठी खुर्च्या आणि एक कबड आहे. ॲज जसं नॉर्मल रूम असते तशी आहे. सो घरी पण फोन करून सांगितलं व्यवस्थित पोचलो वगैरे म्हणून. चलो पहिलं फ्रेश होतो आणि लंचचं बघतो काय आहे ते.